3 राऊंड फायर करण्यात आले अक्षय शिंदे यांच्याकडनं। संजय शिंदे हे जे एनकाउंटर स्पेशलिस्ट आहे त्यांच्याकडनं एक गोळी झाडण्यात आली। जब तक कोई भी गुनहगार को कोर्ट द्वारा सजा नहीं दी जाती तब तक वो गिल्टी नहीं होता है। राइट टू डिसेंट बरियल जो है वो डिसीज्ड का, अक्षय शिंदे का प्रोटेक्ट होना चाहिए। अगर थोड़ी देर के लिए मान भी ले कि अक्षय शिंदे ने गुनाह किया है तो उसके माता पिता का उसमें क्या दोष था? उनको क्यों मारा गया, उनको क्यों पीटा गया? और दूसरी वजह यह कह रही कि मैं आप लोगों के सामने सच्चाई रख रहा हूं और उसके वजह से लोगों के सेंटिमेंट्स हर्ट हो रहे। ये चीज मैं आप लोगों के ऊपर रखता हूं। मैं जो भी कह रहा हूं मेरी पूरी जिम्मेदारी के साथ कह रहा हूं। आर्टिकल 19 द कॉन्स्टिट्यूशन का जो मेरा फंडामेंटल राइट टू स्पीच है उसको एक्सरसाइज कर रहा हूं। और समाज में सिर्फ वकील की यह जिम्मेदारी नहीं कि वो कोर्ट के अंदर क्लाइंट की साइड रखे, वकील की यह भी जिम्मेदारी है कि समाज के अंदर कोई इलीगल और गलत मैसेज अगर सरकार समाज के सामने और गलत उदाहरण पेश करती है तो सच्चाई से रूबरू समाज को कराए। और इसके लिए मैं ये चीज आपके सामने रख रहा हूं। काम करत आहे आणि कशा प्रकारचे पुरावे आता सर्व कोर्टामध्ये सादर करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे। सर एव्हिडन्स म्हणून आता या ठिकाणचे एव्हिडन्स सर्व आता या ठिकाणी गोळा करत आहे। मला काय वाटतं नक्कीच या ठिकाणची जी वेळ होती आहे, जी वेळ होती त्या वेळेनुसार आता तलोजा जेल ते मला फक्त तुम्हाला आता इतकंच सांगू शकतो मी, मला कोर्टाने काही रिस्ट्रिक्शन्स घातलेले, मी सगळ्या काही गोष्टी आता रिव्हील करणं शक्य नाही। मला जे काही मी फक्त आणि फक्त पोलिसांनी जी FIR 307 ची डिसीज्ड अक्षय शिंदे विरुद्ध दाखल केलेली आहे ती FIR चा टायमिंग तो त्याच्या अनुषंगाने मी सगळ्या गोष्टी एक रिक्रिएशन एक एक्सरसाइज करतो मी स्वतःला सॅटिस्फाय होण्यासाठी आणि सत्य शोधण्याचा मी फक्त प्रयत्न करतोय। काही गोष्टी मला आता निदर्शनास आलेल्या आहेत परंतु त्या मी आता जर सांगितल्या तर मी कोर्टामध्ये काय सांगायला राहणार नाही आणि विरोधक सगळे अलर्ट होतील। म्हणून माझी विनंती आहे जर तुम्हाला असं वाटत असेल एक पत्रकार म्हणून की सत्य उघडकीस यावं आणि खरोखर काय हे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला कळावं तर कृपया करून कोणीही अशी आता मागणी करू नका की आता माझ्या डोक्यात काय चाललंय आणि आता मला काय पुरावे हाती लागले। FIR मध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की 5:30 वाजता तळोजातून घेऊन आले, 5:55 त्यांनी डायगरला फोन आला, PI पुढे जे बसलेले होते ते डायगरला पाठीमागे गेले, टायगर वरून मग ते 6:15 त्याच्या तिथे काही बाचाबाची झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी अक्षयनी त्यांच्यावर फायर केला आणि मग त्यांनी अक्षयला गोळी मारली स्वतःच्या संरक्षणासाठी। मी आता त्याच्याबद्दल मी आता त्याच्यावर काही आता बोलू शकत नाही। आता मी जेवढं मला सांगता आलं प्लीज मला समजून घ्या। 100% अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी जे वकील आहेत अक्षय शिंदे यांच्या आई वडिलांचे ते सध्याला एन्काउंटर रिक्रिएशन आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत। नेमकं हे एन्काउंटर कसं झालं, कुठं झालं, कशा पद्धतीने झालं आणि किती वेळ लागला या संदर्भात सगळं हे रिक्रिएशन त्यांच्याकडनं होताना पाहायला मिळत आहे। आपण सध्याला इथे बघतोय की इथे आपण जे वकील आहेत ते इथं पोहोचलेले आहेत। ह्याच ते स्थळ आहे जिथं गोळ्या ज्या आहेत त्या झाडण्यात आलेल्या होत्या पोलिसांकडनं आणि आता सध्या जर का पाहायचं तर
वकील इथं आपल्याला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। आपण त्यांच्याशी एकदा बातचीत करण्याचा प्रयत्न करूया की नेमकं कशा पद्धतीनं किती वेळ इथपर्यंत त्यांना येताना लागलेला आहे। साधारणपणे 5:30 वाजता ते आपल्याला तळोजा जे जेल आहे तिथनं निघताना पाहायला मिळालेले होते आणि तिथून संपूर्ण हा मुंब्रा बायपास क्रॉस करताना त्यांना साधारणपणे पाहायचं तर 1 तास लागलेला आहे। साधारणपणे पोलिसांकडनं देखील 6:15 ते 6:30ची ही वेळ सांगण्यात आलेली होती की इतका या वेळामध्येच हे संपूर्ण घटना जी आहे हे जे सगळं प्रकरण आहे ते घडल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात येत होतं आणि सध्या पाहायचं तर 5:30 ते 6:30 पर्यंत हा संपूर्ण वेळ पाहायचा तर त्यांना 1 तास लागला आहे इथपर्यंत पोहोचण्यापर्यंत हे सध्या तरी आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे। नेमकं रिक्रिएशन करण्याचा प्रयत्न वकिलांकडनं आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे। नेमकं कशा पद्धतीनं अक्षय चा एन्काउंटर पोलिसांकडनं करण्यात आला, सोबतच 5:30 वाजता जे निघालेत त्यानंतर इथे किती वेळ लागला आता आपण सध्याला बघतो आहे की ते आपल्याला इथं पाहायला मिळतं। आपण काय सांगायचा प्रयत्न आहे तुमचा? काय सांगायचा प्रयत्न आहे तुमचा? 2 मिनिटं मला माझं प्लीज जरा काम करू द्या। मला जे काय बोलायचं मी नंतर बोलेल। मला प्लीज जरा तरी काय तुमचं सांगण्याचा प्रयत्न आहे? काय तुमचं तुम्ही समजून घ्या। आम्ही सत्य शोधायचा प्रयत्न करतो इतकंच मला आता सांगायचं। 6:30 वाजले बरोबर 1 तासामध्ये तुम्ही बोलताय। प्लीज मला 2 मिनिटं मला 6:30 वाजले तुम्ही या ठिकाणी पोहोचले काय निष्पन्न यातून काय निष्पन्न मला 2 मिनिटं येस मला मी आता लगेच काय रिव्हील करू शकत नाही। मला जे काही सांगायचं मी कोर्टात सांगेल। पण तरी 6:30 वाजले 1 तासामध्ये तुम्ही आलेला आहात। काय निष्पन्न होतोय काय एकंदरीत या कालावधीमध्ये तुम्हाला काय जाणीव झाली? या कालावधीमध्ये तुम्हाला काय जाणीव झाली? या कालावधीत तुम्हाला काय जाणीव झाली? 1 तासाच्या कालावधीमध्ये तुम्हाला काय जाणीव झाली? काय आयडिया आली यातून तुम्हाला 1 तासामध्ये? मला 1 तासामध्ये तुम्हाला काय आयडिया आली? 1 तासामध्ये तुम्हाला आयडिया आली? 1 मिनिट मला थोडे पिक्स घेऊ द्या। 1 तासामध्ये तुम्हाला काय आयडिया आली यातून की काय तुम्हाला काय नक्की दाखवायचं? काय तुम्हाला आयडिया आली यातून? काय समजलं अजून काय? आपण इथे बघू शकतोय की जे ॲडव्होकेट कटार नवरे आहेत यांच्याकडनं एकूणच जो इथला परिसर आहे तिथले फोटो काढता आहेत। एकूण यामध्ये पाहायचं तर हे संपूर्ण एन्काउंटर जे प्रकरण आहे त्यांचे मध्ये जे याचिका दाखल करण्यात आलेली आहे आई वडिलांकडनं याचिका दाखल करण्यात आलेली आहे। नेमका एन्काउंटर नसून त्याला मारण्यात आलेला आहे अशा प्रकारचं युक्तिवाद वकिलांकडनं आपल्याला करताना पाहायला मिळालेले होते आणि त्यामुळेच कुठंतरी जिथं हा संपूर्ण एन्काउंटर घडला त्या पाहणी सध्याला जे याचिकाकर्त्यांचे वकील आहेत ॲडव्होकेट अमित कटारनवरे हे आपल्याला सध्याला इथे करताना पाहायला मिळत आहेत। पोलिसांकडनं देखील तळोजा कारागृहातनं अक्षय शिंदेला संध्याकाळी 5:30 वाजता बाहेर काढण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मुंब्रा बायपास जिथे ही संपूर्ण घटना घडली तिथं 6:15 पर्यंत ते 6:30च्या दरम्यान ही संपूर्ण घटना घडली अशा प्रकारे त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं। आणि आताच सध्या जर बघायचं तर खरंच तितका वेळ त्यांना लागलेला आहे का, सोबतच मुंब्रा बायपास ते कळवा रुग्णालय किती नेमका वेळ लागला या संदर्भात सीन रिक्रिएशन करण्याचा प्रयत्न सत्य शोधण्याचा प्रयत्न जो आहे तो ॲडव्होकेट अमित कटारनवरे यांच्याकडनं आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे। असा प्रकारचा दावा जो आहे ते सध्याला आपल्याला करताना दिसत आहेत। एकूणच संध्याकाळी 5:30च्या दरम्यान जे ॲडव्होकेट कटारनवरे जे आहेत ते सध्याला निघाले। मित्रांनो मला 2 मिनिटं माझं काम करू द्या। माझी जी नैतिक एक वकील म्हणून जबाबदारी आहे मला त्याच्यामध्ये प्लीज मी तुमच्याशी बोलेन। मला 2 मिनिटं द्या, मला माझं काम करू द्या प्लीज। मला क्राईम सीन पाहू द्या स्वतःला। मला लेट मी सॅटिस्फाय माय सेल्फ। मी बोलतो तुमच्याशी प्लीज। तर आपण इथे सध्याला बघू शकतोय की एकूणच पाहणी सध्याला ॲडव्होकेट अमित कटारनवरे यांच्याकडनं होताना पाहायला मिळतं आणि नेमकं कशा प्रकारे हा संपूर्ण ही घटना घडली आहे, कशा प्रकारे या घटनेमध्ये संपूर्ण तथ्य आहेत ते तपासण्याचा प्रयत्न याचिकाकर्त्यांकडनं आपल्याला सध्याला होताना पाहायला मिळतो आहे। यामध्ये नेमकं पाहायचं तर संजय शिंदे यांच्याकडनं एन्काउंटर जो आहे तो करण्यात आलेला होता। नेमकं त्यांच्याकडनं गोळी झाडण्यात आलेली होती आणि त्यानंतर पाहायचं त्या अगोदर जर का पाहायचं तर 3 गोळ्या ज्या आहेत
त्या अक्षय शिंदे याच्याकडनं झाडण्यात आलेल्या होत्या आणि एकूणच जी पिस्तल आहे ती कुठंतरी झटापटमध्ये त्यांनी ओढण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्येच संपूर्ण हा एन्काउंटर झाला अशा प्रकारचा दावा देखील पोलिसांकडनं करण्यात आलेला होता. आणि त्यामुळेच आता आपण सध्याला बघूया, आपण बोलूया ॲडव्होकेट कटार नवरेंशी. ठीक कटार नवरे हे माध्यमाशी बोलतील, आपल्या टीव्ही बोलणार आहेत. 2 मिनिटं थोडं मागे जा, थोडं मागे जा. 1 मिनिट, तुम्ही इतका वेळ आलाय, मी बोलेन तुमच्याशी. मला 2 मिनिटं तुम्ही समजून घ्या, काय गडबड करू नका. लोकांना त्रास नको आपल्यामुळे. थोडं पाठीवा. मेजर मध्ये या. मेजर या तुम्ही. मित्रांनो मला फक्त तुम्हाला आता इतकंच सांगू शकतो. तुम्ही किती वाजता निघाले? 2 मिनिटं. मला फक्त तुम्हाला आता इतकंच सांगू शकतो. मला कोर्टाने काही रिस्ट्रिक्शन्स घातलेले आहेत. मी सगळ्या काही गोष्टी आता रिव्हील करणं शक्य नाही. मला जे काही मी फक्त आणि फक्त पोलिसांनी जी FIR 307ची डिसीज्ड अक्षय शिंदेविरुद्ध दाखल केलेली आहे, ती FIRचा टायमिंग तो त्याच्या अनुषंगाने मी सगळ्या गोष्टी एक रिक्रिएशन, एक एक्सरसाइज करतो. मी स्वतःला सॅटिस्फाय होण्यासाठी आणि सत्य शोधण्याचा मी फक्त प्रयत्न करतोय. काही गोष्टी मला आता निदर्शनास आलेल्या आहेत, परंतु त्या मी आता जर सांगितल्या तर मी कोर्टामध्ये काय सांगायला राहणार नाही आणि विरोधक सगळे अलर्ट होतील. म्हणून माझी विनंती आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल एक पत्रकार म्हणून की सत्य उघडकीस यावं आणि खरोखर काय आहे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला कळावं, तर कृपया करून कोणीही अशी आता मागणी करू नका की आता माझ्या डोक्यात काय चाललंय आणि आता मला काय पुरावे हाती लागलेले. FIR मध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की 5:30 वाजता तळोजातून घेऊन आले. 5:55ला त्यांनी डायघरला फोन आला. PI पुढे जे बसलेले होते ते डायघरला पाठीमागे गेले. डायघरवरून मग ते 6:15ला त्याच्या तिथे काही बाचाबाची झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी अक्षयनी त्यांच्यावर फायर केला आणि मग त्यांनी अक्षयला गोळी मारली स्वतःच्या संरक्षणासाठी. मी आता त्याच्याबद्दल मी आता त्याच्यावर काही आता बोलू शकत नाही. आता मी जेवढं मला सांगता आलं, प्लीज मला समजून घ्या तुम्ही. 100% याच्यातून सत्य निष्पन्न होईल. तर आपण बघत या ठिकाणावरून इथे आपण सध्याला बघू शकतोय की जे ॲडव्होकेट अमित कटार नवरे हे सध्याला आपल्याला सांगताना पाहायला मिळत आहेत की नेमका 1 तास या संपूर्ण घटनेला लागताना पाहायला मिळतं. सध्याला एकूणच जे सगळे रिव्हील आहे ते करू शकत नाही, मात्र एकूण या घटनेमध्ये काहीतरी संशयास्पद असल्याचा देखील त्यांच्याकडनं दावा करण्यात येतोय. आपल्यासोबत अमित कटार नवरे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तुम्ही सगळी पाहणी केलेली आहे, काय तुम्हाला आढळून आलेलं आहे? मला खूप काही गोष्टी याच्यामध्ये आढळून आलेल्या आहेत आणि पोलिसांच्या थिअरीवरती पूर्ण डाऊट क्रिएट आहे. काही गोष्टी आहेत त्या आता बोलणं अधिकचं घाईचं होईल. थोडासा पेशन्स ठेवा. आणखीन काही गोष्टी कोर्टासमोर मांडण्यासाठी मला भरपूर मटेरियल मिळालेलं आहे. पण सध्याला जर का पाहायचं तर तुम्ही रिक्रिएशन पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेमका जर का वेळ पाहायचा तर 1 तास आपल्याला दिसतो आहे साधारणपणे. FIR मध्ये काय उल्लेख आहे? FIR मध्ये मी अगोदरच सांगितलेलं आहे की FIR मध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय आणि ज्या पद्धतीने ह्या गोष्टी घडतायत तर खूप काही डाऊट्स क्रिएट होत आहेत, एवढंच मी आता सांगू शकतो. मेजर डाऊट्स. येस. होते अमित कटार नवरे, ज्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे काही संशयास्पद गोष्टी आहे ज्या मला आढळून येत आहेत आणि त्याच प्रकारे सध्याला पाहायचं तर त्यांच्याकडनं हे रिक्रिएशन करण्यात आलेलं. आपण हा स्पॉट बघायचा तर हाच नेमका तो स्पॉट आहे. इकडनंच जर पाहायचं तर तळोजा जे जेल आहे इकडनं हा रस्ता येतो आणि ह्या बाजूला ठाण्याच्या बाजूला आपल्याला जाताना पाहायला मिळतो आणि याच रस्त्यावर या रस्त्याच्या दरम्यान ही संपूर्ण घटना आपल्याला घडल्याचं पाहायला मिळत आहे. 3 राऊंड फायर करण्यात आले अक्षय
शिंदे यांच्याकडनं आणि याच्याकडनं नंतर जर पाहायचं तर संजय शिंदे हे जे एन्काउंटर स्पेशलिस्ट आहे त्यांच्याकडनं एक गोळी झाडण्यात आली। त्यामुळे संपूर्ण जर ही घटना पाहायची तर कुठेतरी संशयास्पद आहे अशा प्रकारचा दावा याचिकाकर्त्यांकडनं आपल्याला होताना पाहायला मिळतो आणि त्यामुळे आता नेमकं सोमवारी ते कोर्टामध्ये काय सांगतायत हे पाहणं महत्त्वाचं असेल। अक्षय शिंदे प्रकरणात दररोज नवनवीन घडामोडी घडतात। आज अक्षय शिंदे याचे वकील अमित कटानवरे यांनी देखील या संपूर्ण घडामोडीची पाहणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आता मी उभी आहे कळवा रुग्णालय परिसरात आणि त्यांनी आज संध्याकाळी साधारण 5च्या सुमारास तळेजा या कारागृहातून अक्षय शिंदे याला कसं नेण्यात आलं, त्यानंतर मुंब्रा बायपास परिसरात हा संपूर्ण घटनाक्रम नक्की कशा पद्धतीने घडला असावा या संदर्भात पाहणी दौरा केला आणि आता साधारण 7:30च्या सुमारास ते कळवा रुग्णालयात इथे आले आणि संपूर्ण हा घटनाक्रम साधारण कशा पद्धतीने घडला असावा या संदर्भात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणचे फोटोग्राफ्स देखील घेतलेले आहेत आणि साधारण किती वेळ या संपूर्ण घटनाक्रमाला लागलेला असावा या संदर्भात त्यांनी पाहणी केली। यानंतर आता पुढील घडामोडी काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ती न्यायालयामध्येच ती गोष्ट मांडणं आता उचित होईल। मी आता ती डिस्क्लोज केली तर ते माझ्या आशिलाच्या त्याला बेनिफिट मिळणार नाही, त्याला फायदा मिळणार नाही। मी माझ्या आशिलाच्या न्याय मिळवून देण्यासाठी मी त्याचा आताच सगळ्या गोष्टी ओकणं ते योग्य ठरणार नाही। थोडंसं तुम्ही पेशन्स ठेवा मित्रांनो, आपण लवकरात लवकर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा मी उलगडा करीन। तो जो स्पॉट आहे ती किती अंतर तुम्हाला लागलं, किती अंतर आहे? मी आता त्याच्यावरती भाष्य करणार नाही। त्या सगळ्या बाबतच्या नोंदी मी घेतलेल्या आहेत। त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी मला आढळल्या आणि ज्या गोष्टी सत्य आहेत ते मला न्यायालयासमोर मांडणे कामी मी त्या गोष्टीचा पुरावा गोळा करण्यासाठी, सत्य शोधण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहोत। पोलीस पथक किती वाजता तिथे पोहोचलेलं आहे त्याचा जबाबामध्ये नोंद आहे आणि तुम्ही किती वाजता पोहोचले? मी त्याच्याबद्दल जे काही मला भाष्य करायचं आहे, मी त्या सगळ्या गोष्टी तुम्ही विचारताय त्या नोंदी घेतलेल्या आहेत। त्या सगळ्या गोष्टी मी कोर्टासमोर मांडतो। तुम्हाला लागलेला वेळ आणि पोलिसांना लागलेला वेळ यात किती तफावत आहे, किती फरक आहे? मी सांगितलं ना, परत तोच प्रश्न नकोय। थँक्यू। आता पुढे काय? मला आता पुढे काय नाही। तुम्हा लोकांना इथं बॉडीसाठी तुम्ही इथे दिवसभर माझे पत्रकार बांधू थांबतायत आणि ते बॉडी सरकार देत नाही, दफन भूमीची जागा देत नाही। मला त्याचं फार वाईट वाटतं आणि मला तुमच्या सगळ्यांच्या बाबतची सहानुभूती मनामध्ये येते का तुम्ही दिवसभर पत्रकार इथे थांबतायत आणि ते सरकार जागा शोधू शकत नाही दफनसाठी एका व्यक्तीची, मयत इस्माची। हे फार वाईट वाटतं मला त्या गोष्टीचं। सर, आता जी कोर्टामध्ये जर सुनावणी झाली किंवा कोर्टामध्ये आपण ही बाजू कशी मांडणार आहे? दफनभूमीसाठी सरकारला अजून जागा मिळत नाहीये। सोमवारपर्यंतची न्यायालयाने वेळ दिलेली आहे, आजचा शनिवार गेलेला आहे। संस्थेकडनं होतो, राज्यकर्त्यांकडनं, सत्ताधाऱ्यांकडनं देखील त्याच्या बाबत वाहवा केली जाते। मला एक गोष्टीचं समजत नाही, आपल्या देशामध्ये कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने शिक्षा ठोठावली फाशीची, त्या याकूब मेमन सारख्या व्यक्तीला ह्या सरकारमध्ये जागा मिळते, हे सरकार असतं। त्याची दफनभूमी होते, अनेक लोक त्याच्या अंत्ययात्रेत निघतात। या केसमध्ये याला कुठल्याही न्यायालयाने शिक्षा ठोठवली नसताना देखील सरकारला जागा मिळत नाही। हे पचण्यासारखं आहे का? सरकारला जागा मिळत नाही, तुम्हाला तरी वाटतं ही गोष्ट पटण्यासारखी आहे? अरे त्याने गुन्हा केला की नाही केला आपण हे कसं काय ठरवणार? कोणी तुमच्यापैकी लोकांनी कोणी पाहिलायत का डॉक्युमेंट, का त्याच्या विरोधात काय आरोप आहे? मी स्वतः नाही पाहिले अजूनपर्यंत, आणि जोपर्यंत मी पाहत नाही, खरोखर जर त्याने जर गुन्हा केलेला असता तर मी त्याची बाजू कधी घेतलीच नसती। त्याच्या वडिलांचं पण तसं म्हणणं आहे की त्याची खरोखर जर न्यायालयासमोर त्याची बाजू मांडली असती, सत्य लोकांपर्यंत आलं असतं, आणि जर त्यांनी गुन्हा केला त्याला डबल, सिंगल नाही डबल, जसं रंगाबिल्लामध्ये केलं होतं ना, त्याचा जीव गेल्यानंतर त्याचे पाय खाली खिचले होते, तशी फाशी जरी दिली असती तरी काय हरकत नव्हती। परंतु आमचा लढा जो आहे पोलीस राज विरोधात आहे,
शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही पोलीस राज कदापि खपून घेणार नाही. आम्ही वकील सगळे मिळून याचा मुकाबला करू आणि न्यायालयातूनच न्याय हा मिळाला पाहिजे. पोलीस न्यायाधीश बनतील हे कदापि खपून घेणार नाही. आणि आमच्या न्याय यंत्रणेवरती जर बदनामी करण्यासारखा जर कुठे प्रयत्न केला होत असेल तर आम्ही तो कदापि खपवून घेणार नाही. आम्ही न्यायिक मार्गाने संविधानिक मार्गाने याचा मुकाबला करू. सर व्हीआयपी ट्रीटमेंट आता कुठेतरी पोलिसांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये आलेलं आहे. या रुग्णालयात देखील त्यांचा उपचार झाला असता, त्याच्यावरती गोळी लागली आहे पायावरती, त्याला या रुग्णालयात देखील उपचार केले असते, त्यांचा बीपी वाढला, त्यांना देखील आता ज्युपिटर रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. लक्षात घ्या, कोणाला कुठल्या इथे उपचार घ्यावं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, त्याच्यावरती मी भाष्य करणं योग्य नाही. आणि फक्त मला इतकंच म्हणायचं आहे की समानता असणं गरजेचं आहे, विषमता नको. आणि सगळ्यांकडे समान नजरेने पाहायला पाहिजे. त्या अक्षयच्या आईवडिलांची कुठलीही चुकी नसताना काही लोक म्हणतात की त्याच्या आईवडिलांनी त्याला संस्कार नाही दिले म्हणून त्याने अशा प्रकारे गुन्हा केला. अरे कोणाकडे एक मला सिंगल तुम्ही गोष्ट सांगा का त्याच्या विरोधात तुमच्याकडे कोणी डोळ्याने पुरावा पाहिलाय की त्याने तो गुन्हा केलाय म्हणून? फक्त पोलीस म्हणतात म्हणून तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवणार? मग जर पोलीसच म्हणतील का हा गुन्हेगार आहे, मग आपण कितीतरी राजकारण्यांवरती पोलिसांनी आरोप केलेत, मग त्या सगळ्यांचा एन्काउंटर करणार का आता पोलीस? हे योग्य नाहीये. गरीब आहे तो, स्वतःची तो लोक हेल्प नाही करू शकत. त्या लोकांचं पूर्ण गुन्हा दाखल केल्यानंतर घरदार उद्ध्वस्त केलं, रस्त्यावरती ती लोक राहत होती, प्लॅटफॉर्मवरती बस स्टॉपवरती त्यांनी दिवस काढलेत. म्हणजे गरीबाला यांची दादागिरी. आता आपण छोटा राजांच्या बद्दल म्हणतो, छोटा राजांना पण आपण कोर्टाने कन्व्हिक्शन दिलेलं आहे. हिंमत आहे का कुणाची त्या दीपक भाऊ निकाळजेच्या विरोधामध्ये जाऊन त्यांना काय बोलायची? हा शेपूट वर करून पळून जातील सगळे. त्यांच्याकडे जाण्याची हिंमत तरी, बोलायची तरी हिंमत केली तर. गरिबांना हे मनसेवाले आणि बाकीच्या सगळ्या पक्षातली सत्ताधारी लोक दादागिरी करतात. हे मर्दानगीचं लक्षण नाहीये. मर्द आहेत ना, हे कधी गरिबावरती दादागिरी नाही करणार. आणि हे गरीबाला लोक दादागिरी करतात, हे चुकीचं आहे आणि हे खपून घेणार नाही. ज्या पद्धतीने पोलिसांनी गुन्हा दाखल केला मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये, त्यांनी 3 राऊंड फायर केले, मात्र तुम्ही आणि त्यांच्या घरातले याचिका करून सुद्धा गुन्हा दाखल झाला नाहीये. अक्षय शिंदेवरती गोळीबार झाला, 307चा गुन्हा दाखल झाला. त्या संदर्भामध्ये ऑब्झर्वेशन कोर्टानेच दिलेलं आहे. त्यांनी सांगितलंय की आम्ही पुढच्या हिअरिंगच्या आतमध्ये इन्स्ट्रक्शन्स घेतो, माहिती घेतो सरकार पोलिसांकडून आणि कळवतो, असं त्यांनी सबमिशन दिलेलं आहे. सोमवारचा ते हे डेड बॉडीच्या संदर्भातला विषय आहे आणि पुढची हिअरिंग 3 तारखेला आहे. थँक्यू. नाही अजून, बस. थँक्यू. प्लीज मित्रांनो, मला जेवढं बोलता आलं शक्य होतं ते बोललोय. मला काही निर्बंध आहेत, मी जास्त काही त्याच्यामध्ये बोलणं योग्य होणार नाही. परंतु इतकंच मी सांगेल की सत्य बाहेर येण्यासाठी जे काही मला करावं लागेल, आम्ही सगळे वकील मिळून त्या करणार. आणि फुले शाहू आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही कदापि पोलीस राज आणि पोलिसांचा न्याय आम्हाला मान्य नाही. आम्हाला न्यायालयातूनच न्याय मान्य आहे. जर कोणी न्यायालयाचे अधिकार पोलिसांनी वापरावे आणि त्याच्यामध्ये जर खुशी मानत असतील तर न्यायालयाचे अधिकार पोलिसांनी वापरल्यानंतर जर समाज खुश होत असेल तर तो समाज जंगल राजकडे चाललाय असं माझं स्पष्ट मत आहे. तो संविधानाला मानणारा समाज नाही. त्यांना जंगल राज जर पाहिजे असेल तर त्यांनी ते जंगल राजमध्ये खुश राहावं. परंतु मला पूर्ण विश्वास आहे जे शिवाजी महाराजांचे खरोखरचे अनुयायी आहेत ते कदापि जंगलराज सहन करणार नाही आणि कडाडून ह्या पोलिसाई दादागिरीचा आणि ह्या अशा हत्येचा विरोध करतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.